6,54,00,000चा गांजा जप्त, भाजीपाल्याच्या क्रेटखाली तस्करीचा पर्दाफाश. सोलापूर-पुणे महामार्गावर कस्टम विभागाच्या नार्कोटिक्स सेलने गांजाची मोठी खेप पकडली आहे. ओडिसातील गणूपूर येथून हैदराबाद मार्गे सोलापूरकडे गांजा आणला जात असल्याची माहिती पुणे कस्टमच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सोलापूर-पुणे महामार्गावर सापळा रचला. 6 ऑगस्टच्या मध्यरात्री संशयित ट्रक क्रमांक MH16 DK 5556 महामार्गावरून येत असताना कस्टमच्या पथकाने ट्रक थांबवून त्याची झडती घेतली. ट्रकमध्ये वरच्या बाजूला भाजीपाल्याचे क्रेट्स ठेवण्यात आले होते. मात्र या क्रेट्स खाली तपासणी केली असता 16 गोण्या आणि 636 पॅकेट्समध्ये गांजा आढळून आला. या गांजाचे वजन 1,309 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 6,54,00,000 रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणात कस्टम विभागाने ट्रक चालकाला अटक केली असून ट्रक, गांजा आणि चालकाचा मोबाईल फोन जप्त केला आहे. ओडिसातून आणलेला हा गांजा सोलापुरातच कोणाला तरी देण्यात येणार होता. त्यामुळे हा गांजा नेमका कोणाला देण्यात येणार होता आणि या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पुणे कस्टमचे पथक करत आहे. मादक पदार्थाची तस्करी, विक्री किंवा बाळगणे या प्रकरणी NDPS कायद्यानुसार कारवाई केली जाते. या प्रकरणातही आरोपी विरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.